आता आपण सगळीकडेच बघतो की रिडेव्हलपमेंट सगळं चाललंय. काही लोकांना कळत नाही की बाबा कुठला विषय आपण मांडायचा, काय बोलायचं. काही लोकांना कळत नाही, पण त्यांचे मुलं वगैरे आहेत त्यांना बाबा माहिती असतं, पण ते मेंबर्स नसतात. म्हणून मग त्यांचा अधिकार नसतो त्या मध्ये मीटिंगमध्ये यावं किंवा रिडेव्हलपमेंटच्या मीटिंगमध्ये यावं आणि प्रश्न काय पण ते विचारावं. तर काय तोडगा आहे त्यावर? ते आजारी असतील, वयस्कर असतील, हा, बाहेरगावी राहत असतील, बरं, किंवा त्यांना कळतच नाही मुळात काय नेमकं सोसायटीचे कामकाज काय. बरोबर, अशा वेळी त्यांची मुलं जी असतात त्यांचं ॲग्रीमेंटमध्ये नाव नसतं, शेअर बरोबर. सर्टिफिकेटवर नाव नसतं, ओके, परंतु त्यांना AGM-ला उपस्थित राहायचं आहे. अशा वेळी शासनाने असोसिएट मेंबर म्हणजे सहयोगी सभासद अच्छा, ही अशा प्रकारची संकल्पना आहे. ओके, सहयोगी सभासद म्हणजे जो मूळ सभासद असतो हा, तो नमुना 5 मध्ये सोसायटीकडं सहयोगी सभासदत्वाचा अर्ज देतो. बरं, त्याच्या मुलाचा, मुलीचा, पुतण्याचा, पुतणीचा असे ब्लड रिलेशन आहेत बायलॉजमध्ये. त्या बायलॉजच्या रिलेशनच्या कक्षेत बसलं पाहिजे बरं, आणि तो असोसिएट मेंबर बनतो. त्याला 100 रुपयाचं शुल्कसुद्धा आहे. तो असोसिएट मेंबर बनला तर मूळ सभासदाच्या कन्सेंटनी म्हणजे मंजुरीने तो AGM-ला उपस्थित राहू शकतो, AGM-ला प्रश्न विचारू शकतो, बरं, AGM-मध्ये मतदान करू शकतो आणि किंबहुना त्याच्या मूळ सभासदाच्या स्वाक्षरीने किंवा मंजुरीने तो व्यवस्थापन समितीची निवडणूक लढवून पदाधिकारी देखील होऊ शकतो.